मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आता आणखीनच खोलात गेला। त्याला कारण आहे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवलंय। मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती। कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले। तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी असा आदेश देण्यात आलाय। धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आलाय। करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा। करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या। मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश। करुणा मुंडेंनी साम टीव्हीशी काय बातचीत केली आहे पाहूयात। तुमच्याबद्दल निकाल दिला है, काय सांगा? हाँ, न्यायालय ने निकाल दिया है। मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते। याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा। आणि माझा मुलगा जे आहे वो बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता। 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे, त्याच्यासाठी मी आभार मानते। आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे। मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा असते, मंत्री नाही असते। सीएम जरी झाला तो पण मी लढणार आहे। दरम्यान करुणा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवरही काही आरोप केले। धनंजय मुंडेंना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको, वो तो मैंने देखा है, अपोजिशन लीडर थे तब से उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा। और अजित दादा का तो है ही। तर इकडे कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी आता स्वतःचा बचाव केलाय। कोर्टाचा निर्णय हा केवळ आर्थिक स्वरूपाचा आहे। करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केलंय। आणि आता वळत पुढच्या बातमीकडे। शिक्षकांनो जरा सावध राहा, कारण तुमची पगारवाढ आता बनावट असू शकते। कारण पुण्यातून असाच एक आर्थिक घोटाळा समोर आलाय। एका दलालानं 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये लुबाडले। पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालानं बनावट अध्यादेश जारी केला। त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आला। दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेने हा अध्यादेश दाखवत शिक्षकांकडून 17 लाख रुपये वसूल केले होते। ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी सुद्धा त्यानं केली। पुणे अँटी करप्शन ब्युरोनं या प्रकरणी दलालाला बेड्या ठोकल्या। दलाल डॉक्टर दीपक चांदणेनं शिक्षण विभागात ओळख असल्याचं भासवलं। शालेय शिक्षण अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढेंच्या डिजिटल सहीनं बनावट अध्यादेश तयार केला। पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतनवाढीचं आमिष दाखवलं। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा आदेश तयार करत 17 लाख रुपये गोळा केले। दलालाला बेड्या ठोकल्या। आणखी काही जण सहभागी असल्याचा पोलिसांना संशय। आणि आता बातमी येते पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड शहरातील एका कार्यक्रमात अजित पवारांचा रुद्रावतार पाहायला मिळालाय। पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांवर अजित पवार चांगलेच संतापले। शिस्तप्रिय पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या मारून बेशिस्तपणे वागू नका असा दम अजित पवारांनी भरला। हा काय शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? शिस्त बिस्त काही आहे का नाही? माईक चालू करा। एक कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्ट्या वाजवल्या ना पोलिसांना उचलायला लावेल। काय चाललंय? मुख्यमंत्री इथं आलेत ना, हा काय शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? शिस्त बिस्त काही आहे का नाही? बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणातली आहे। आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आलाय। होय, अक्षयच्या आई वडिलांनीच आता कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं स्पष्ट केलंय। आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांचं आता म्हणणं आहे। अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे।
आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाकडून विचारण्यात आला. तसंच या प्रकरणाच्या आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी येत आहेत अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिलाय. संस्थेनंही सोलापूरकरांचा राजीनामा स्वीकारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर अडचणीत आले होते. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. साई भक्तांना अडवणारे एजंट तसंच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून सकाळपासून 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय. सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी 11 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतला. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं. देशात नॉनव्हेजवर बंदी घातली पाहिजे असं मोठं विधान अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी केलंय. तसंच भारतात मांसाहार बंदी घालण्यासाठी मागणी त्यांनी केली आहे. अंधेरीत महानगरपालिकेनं वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांवर तोडक कारवाई केली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सहारा जंक्शनमधील 29 झोपड्यांवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पालिकेकडून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यात आलंय. पुण्यातील बंड गार्डनमध्ये मोबोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पुणे पोलिसांनी पालिकेनं मोठी कारवाई केल्याचं दिसतंय. अतिक्रमण विभागानं मोफत हॉटेल कंपाऊंडमधील अनेक अतिक्रमणं हटवली आहेत. व्यावसायिक आणि रहिवासी संघटनांचा या कारवाईला विरोध होता. मात्र कोर्टाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलंय. पुणे शहरात अवजड वाहनांना 24 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. गंभीर अपघात रोखणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत. कंटेनर, ट्रेलर, बल्कर अशा वाहनांचा यात समावेश आहे. मात्र यामधून मुंबई मंगळुरू महामार्ग वगळण्यात आलाय. पुण्यात आज शिवाजीनगर भागात 8 तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद राहील. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येतोय. कळवा, मुंब्रा, दिव्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील. एमआयडीसीच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कळवा, मुंब्रा, दिव्यात 24 तास पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं मनपाकडून आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा 31 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी 10वी-12वीची परीक्षा देणार आहेत. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ होतीये. आता तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी असंच तापमान वाढणार आहे. बिघडलेलं पर्यावरण सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिका गेल्या वर्षभरापासून विविध उपाययोजना करते. त्यानुसार आता हरित इमारत उपक्रम हाती घेण्यात आलाय. या संकल्पनेमध्ये पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होऊन शून्य कचरा अंमलबजावणीवर भर दिला जातो. क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरींचं निधन झालंय. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 1970च्या दशकात संजगिरींनी क्रिकेटच्या लेखनाला सुरुवात केली होती. पुण्यात जीबीएसचे 4 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या आता 170 वर पोहोचली आहे. त्यातील 62 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीमध्ये उघडकीस आलंय। पुण्याच्या नांदेड गावात जीबीएसची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण हे 0 आढळलंय आणि त्यामुळे आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर असणार आहे। पुण्यात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं पुणे महानगरपालिकेनं 19 आरो प्रकल्पांना टाळे ठोकले। जीबीएस रुग्ण मोठ्या संख्येनं सिंहगड रस्त्यावर आढळले होते, त्यानंतर तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी अक्षणाची। धनंजय मुंडेंसाठी मुलगा शिशिव मुंडे मैदानात उतरलाय। माझे वडील सर्वोत्तम नसले तरी हानिकारक नसल्याचं शिशिवनं म्हटलंय। वडील आईसोबत कठोर आहेत, माझ्यासोबत नाहीत असं शिशिव म्हणालाय। माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत असं शिशिवचं म्हणणं आहे। धनंजय मुंडेंसाठी आता मुलगा शिशिव मुंडे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। वडील आईसोबत कठोर आहेत, आमच्यासोबत नाहीत असं शिशिवचं म्हणणं आहे। आई छळाचा दावा करते, तसाच तिनं आमचाही केलाय असंही शिशिव आपल्या या पोस्टमध्ये म्हणतोय। शिशिव मुंडेनं सोशल मीडियात एक पोस्ट केली आणि ती आता व्हायरल होतीये। ज्या पद्धतीत आई छळाचे दावे करते तसाच तिनं आमचाही छळ केल्याचा दावा मुलानं केलाय। शिशिव मुंडे यांना दावा केल्याचा पाहायला मिळतंय। वडील आईसोबत कठोर आहेत, माझ्यासोबत नसल्याचंही शिशिव आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय। त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होतीये, प्रचंड चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। करुणा मुंडे यांनी नुकतंच माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। साम टीव्हीशी त्यांनी बोलताना सांगितलंय की मला 1 लाख पोटगी देण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ही मुलाची पोस्ट व्हायरल होतीये। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सुनील काळे सध्या संपर्कात आहेत। सुनील, काय नेमकं पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय? शिशिव काय म्हणतोय? सुनील, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? निश्चितच आपण बघतो की जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये त्याच्या संदर्भामध्ये आईच्या संदर्भामध्ये त्यांनी ही पोस्ट लिहिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मुंडे कुटुंबियांचं जे पूर्ण मनोरंजनाचं ज्या पद्धतीनं वाद आहे त्या मनोरंजनाचं रूप देण्यात आलेलं आहे आणि आईच्या संदर्भातच त्यांनी कुठेतरी तक्रारी केल्याचं पाहिलं येते आणि धनंजय मुंडे त्यांच्या कुटुंबियांची आणि त्यांच्या मुलांची व्यवस्थित काळजी घेते अशा पद्धतीची पोस्ट जी आहे ती व्हायरल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे यातून नवीन वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय, कारण की करुणा मुंडे म्हणतात की मुलांच्या बाबत जबाबदारी धनंजय मुंडे घेत नाही, पण मुलगा मात्र त्यांच्या संदर्भात म्हणतोय की धनंजय मुंडे बापाची जबाबदारी घेत आहेत। त्यामुळे या मुलाच्या भूमिकेमुळे आणि ही व्हायरल पोस्टमुळे करुणा मुंडे यांच्या संदर्भात सुद्धा प्रश्न निर्माण केले जात आहेत। धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50 मधून। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या विकास कामावर पुजारी मंडळ आक्रमक झालंय। मंदिराची जी विकास कामं होत आहेत त्यात पुरातत्व विभाग अडथळा आणत असल्याचा आरोप करण्यात आलाय। इथल्या पुजाऱ्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण केलंय। वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध आशा मानसेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव काल मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या जत्रोत्सवासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तळ कोकणातील हा पहिलाच असा उत्सव आहे ज्यात रात्री गॅस बत्तीच्या उजेडात दशावतार सादर केला जातो। माघी यात्रेसाठी विठ्ठल मंदिर समितीनं सुमारे 5 लाख बुंदी लाडू तयार केलेत। लाडू प्रसादामध्ये काजू, बदाम, बेदाणा, वेलची आदी सुक्या मेव्याचा वापर करण्यात आलाय। पौष्टिक आणि शुद्ध लाडू प्रसाद तयार केल्यानं भाविकांमधून प्रसादाला मागणी वाढली आहे। यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। माघ एकादशी यात्रेला सुमारे 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरात येतात। यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांच्या सुलभ आणि जलद दर्शनाला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासाठी पूजांची संख्या कमी करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध असेल।
साई भक्तांना दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजनाचं कुपन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दर्शन रांगेसह संस्थांच्या भक्त निवासात मोफत भोजन कुपन दिलं जाणार आहे। यामुळे आता साई संस्थांच्या प्रसादालयात थेट प्रवेश करता येणार नाही, तसंच साईबाबांचं दर्शन घेणाऱ्यांनाच मोफत जेवण मिळणार आहे। छावा फेम अभिनेता विकी कौशलनं संभाजीनगरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। त्यानं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा अभिषेक केला, त्यानंतर क्रांती चौकातील शिवस्मारकाला अभिवादन केलं। यावेळी त्याला पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड टुरिझम इशिका तनेजानं बॉलिवूडला अलविदा केलाय। तिनं द्वारिका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांच्याकडून जबलपूरमध्ये गुरुदीक्षा घेतली आहे। सनातन धर्माचा प्रसार करण्याचा निर्णय तिनं घेतलाय। नेम आणि फेमपेक्षा शांती मिळवण्यासाठी अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्याचं तिनं म्हटलंय। अमेरिकेनं भारतीयांबाबत केलेल्या कृत्यानं देशात संतापाची लाट उसळली आहे। हातात आणि पायात बेड्या घालून अमेरिकेनं 104 भारतीयांना परत पाठवलं। 104 बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान बुधवारी अमृतसर विमानतळावर उतरलं। उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय। काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाजवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशारा ठाकरेंनी यावेळी दिलाय। लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते। मवियाची सत्ता येईल म्हणून ते थांबले असा दावा शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांनी केलाय। मात्र आता साळवी शिंदे गटात आले तर शिंदे निर्णय घेतील तो मान्य असेल असं सामंतांनी म्हटलंय। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली आहे। फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली, तर पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू आहेत। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय। गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आज फेटाळून लावली। गायकवाडांच्या विजयाला अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला होता। मंत्री गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चिती नाही। त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा हा अधांतरी आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठकाही रखडल्या आहेत। ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं दिसतंय। पाचपाखडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली, तसंच शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपचं चॅलेंज मिळताना दिसतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांनी हिंदूंबाबत मोठं वक्तव्य केलं। हिंदू समाज संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते। हिंदू धर्मात जात महत्त्वाची नाही असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलंय। सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत। आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकली। शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। वाशिमच्या रिसोडमधील देगाव परिसरात विद्युत पुरवठा 4 दिवसांपासून खंडित आहे। विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्यानं पुरवठा खंडित झालाय, तसंच शेती पिकांचं सिंचनही थांबलंय। महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय। एकीकडे हरितपर्णी वनस्पतींचा नदीपात्रात वेढा पाहायला मिळतोय, दुसरीकडे नागरिकांकडून नदीपात्रात कचरा टाकला जातोय।
नंदुरबार जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण शोध मोहीम सुरू झाली आहे. नर्मदा किनाऱ्यावरील गाव पाड्यांवर पाण्यातून बोटीनं प्रवास करत सर्वेक्षण केलं जात आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे लाईफ जॅकेट न घालता अशा सेविकांना आपला जीव धोक्यात घालून सर्वेक्षण करावं लागतंय. माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं. चंद्रभागेतील पाणी प्रदूषित झालं असून भाविकांचे आरोग्य धोक्यात आलंय. याच संदर्भात साम टीव्हीनं बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची दखल घेऊन शासनानं माघ यात्रेच्या निमित्तानं चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडलंय. उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी आता वाया जात आहे. या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय. घटनेची चौकशी करावी अशी मागणी देखील केली जाते. यापूर्वी येथील कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलंय. महत्वाची बातमी आहे. नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय. अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय. या 8 बांगलादेशी तरुणांना नाशिक शहरातील विविध भागातून ताब्यात घेण्यात आलंय. मध्यवर्ती गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्गात अदानी समूहानं घरगुती स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू केलंय. मात्र या स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीला वीज ग्राहक संघर्ष समितीनं तीव्र विरोध दर्शवलाय. या विरोधात ते 10 फेब्रुवारीला कुडाळमध्ये मोर्चा काढतील. छत्रपती संभाजीनगर शहराला 31 मार्चपर्यंत एक दिवसाआड पाणी कसं मिळेल असा सवाल उपस्थित झालाय. पुढील 54 दिवसात 3 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकणं, 4 ठिकाणी टँक उभारणं, धरणातील जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण होईल का असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी मनपानं आता कठोर पावलं उचलली आहेत. कचरा कुठेही टाकणं, अनधिकृत होर्डिंग, नो एंट्रीत वाहनं चालवणं यासारखे प्रकार नागरिकांकडून होताना दिसत आहेत. त्यामुळेच मनपानं आर्थिक दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. जळगाव शहरात अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरू करताच एका तरुणानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतलंय. सुदैवानं वेळीच हस्तक्षेप झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या तरुणाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेख शादाब आणि इम्रान अहमद या 2 शेजाऱ्यांमध्ये 1 वर्षापासून वाढीव बांधकामावरून वाद सुरू आहे. निरगुडसर इथं बिबट्यानं राखणदार कुत्र्यावर हल्ला करत ठार केलं. या घटनेचा व्हिडिओ CCTVमध्ये चित्रित झालाय. परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून नागरिकांना बिबट्याचे रोज दर्शन होत आहे. वनविभागानं तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरली आहे.